सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या धाडसी चोरी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला। 7 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी ते 8 जानेवारी सकाळपर्यंत अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागील खिडकीची काच फोडून व गॅस कटरनी कापून आत प्रवेश केला। चोरट्यांनी लॉकर रूममधील तब्बल 22 लॉकर फोडून ग्राहकांचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती। या गंभीर गुन्ह्याची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांनी उत्तर प्रदेश व पलूस येथून काही आरोपींना ताब्यात घेत 3,25,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पुढील तपासात आदेश बाबूराम शर्मा वय वर्ष 30 राहणार उत्तर प्रदेश हा मुख्य संशयित सातारा जिल्ह्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करून त्याला अटक केली आहे। त्याच्या ताब्यातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली। चौकशी दरम्यान त्याने आपल्या इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। सध्या या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे।